ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. संजय राऊत आज दिल्लीमध्ये बसून ढोल वाजवतायत. पेढे वाटल्याचा आनंद संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. कारण काही पक्ष तटस्थ राहिल्यामुळे संजय राऊत यांना आनंद झालाय. संजय राऊतांची आजची अवस्था म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. दुसऱ्याच्या घरी पोरग झालं की जो आनंद मानला जातो तशा पद्धतीचा आनंद आज संजय राऊत साजरा करतायत. राऊतांना मला एवढंच सांगायचं आहे की घोडा मैदान दूर नाही. रात्री 9 वाजता निकाल हाती यायला सुरुवात होतील तेव्हा देखील अशाच पद्धतीने ढोल वाजवायला सुरुवात करा. तेव्हा अशाच पद्धतीने पेढे वाटायला सुरुवात करा. कारण NDAचे उमेदवार दणदणीत पद्धतीने विजयी होणार आहेत आणि UPAचं अक्षरशः श्राद्ध घातलं जाणार आहे. आणि या श्राद्धाचं जेवण संजय राऊत यांनी उद्या दिल्लीमध्ये आपल्या मित्रांना बोलवून दिलं पाहिजे. कारण श्राद्ध पक्ष चालू आहे, पितृपक्ष चालू आहे. या पितृपक्षामध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांचं गणित कच्चं आहे. संजय राऊत यांनी रात्री वही आणि पेन घेऊन बसावं आणि आपल्या पक्षाचे किती उमेदवार दुसरीकडे गेले, आपले मतदान किती NDAला गेले याचं गणित मांडून बसावं. आणि महाविकास आघाडीचं या पितृपंधरवाड्यामध्ये अक्षरशः श्राद्ध घातलं जाईल आणि संजय राऊत नावाचा डोमकावळा त्या श्राद्धाचं जेवण करेल हे मी खात्रीशीर पद्धतीने सांगतो. कोण तटस्थ राहिलं, कोण काय राहिलं हे आपल्याला रात्री 9 वाजता कळेल. आणि महाविकास आघाडी म्हणून जी ढोल संजय राऊत सातत्यानं पिटत होतं, कार नकली चाणक्य यांचा बाजार आज उठला जाणार आहे. यांचा बाजार कायमचा संपला जाणार आहे. कारण NDAचे उमेदवार हे आज अतिशय दणदणीत मतांनी विजयी होणार आहेत. कारण अनेक जणांची साथ भारतीय जनता पार्टी आणि NDAला आहे. खरं तर राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जात होती. माझा संजय राऊत यांना देखील सवाल आहे, राहुल गांधी कालपर्यंत कुठे पळून गेले होते? राहुल गांधी कुठल्या देशामध्ये जाऊन मजा करत होते? हे जरा संजय राऊत यांनी राहुल गांधीला जाऊन विचारावं आणि मग तटस्थतेच्या गप्पा माराव्यात. खरं तर राहुल गांधींनी या सगळ्या निवडणुकीचं नेतृत्व करणं अपेक्षित होतं. मी काल काही लोकांशी बोलत होतो तर राहुल गांधी कालच्या बैठकीला सुद्धा आले नाही. ते परदेशामध्ये मजा करत होते अशी माझी माहिती आहे. संजय राऊत, तुम्हाला जर का एवढंच UPAची मोठ बांधणी करायची होती तर राहुल गांधी कुठे होते? कुठल्या देशामध्ये मजा मारत होते आणि कुणासोबत मजा करत होते? हे एकदा संजय राऊत यांनी राहुल गांधींना विचारावं आणि उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी नेमके कोठे होते हे संजय राऊत यांनी जाहीर करावं. आणि आज रात्री 9 वाजता संजय राऊत यांनी पेढे वाटून आनंद साजरा करावा. आज रात्री 9 वाजता संजय राऊत यांच्या घराबाहेर ढोल वादन करावं. कारण NDAचे उमेदवार हे विजयी होणार आहेत. आज ही निवडणूक जी आहे ती पितृपक्षामध्ये होते. संजय राऊतांनी असं म्हटलं की तिथी पाळणं ही अंधश्रद्धा आहे आणि भाजपने ही अंधश्रद्धा दूर केली म्हणून भाजपचं अभिनंदन. खरं तर आल्या गेलेल्याला हौसे नवसे गौसे यांना मातोश्रीवर बोलून जे गंडादोरा बांधतात आणि जो गंडादोरा बांधून त्यांना पक्षप्रवेश दिला जातो त्याला खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा म्हणतात. भारतीय जनता पार्टीसाठी 365 दिवस पवित्र आहेत. आम्ही मुहूर्त पाहून किंवा वेळ पाहून खेळ मांडणारे नाहीत. आमच्यासाठी प्रत्येक दिवस पवित्र आहेत. आणि संजय राऊत यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या गप्पा करू नयेत. कारण त्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धेपेक्षा कबर महत्त्वाची वाटते. श्रद्धा आणि अंधश्रद्धापेक्षा आजान स्पर्धा महत्त्वाची वाटते. श्रद्धा आणि अंधश्रद्धापेक्षा जनाब महत्त्वाचे वाटतात. त्यांनी श्रद्धेवर बोलू नये. खरं तर मातोश्रीवर आल्या गेलेल्याला हौसे गौसे नवशे अशा लोकांना बोलून गंडे दोरे जे बांधतात ना, तुम्ही जे गंडे दोरे बांधतायत ना, ती खरी अंधश्रद्धा असते.
आणि तुमचे गंडे दोरे बांधून सुद्धा तुमचे लोक तुमच्यासोबत राहत नाहीत. ते तुमच्यासोबत राहत नाहीत कारण तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही आहे. आज देखील उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तुमचे किती खासदार तुमच्यासोबत राहतात हे संजय राऊत यांनी एकदा मोजून घ्यावं आणि त्यानंतर श्रद्धा अंधश्रद्धेची बाब किंवा गोष्टी कराव्यात. खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भारतीय जनता पार्टीचा हिंदू म्हणून प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्या किंवा अजान स्पर्धा आयोजित करणाऱ्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा कळणार नाहीत. संजय राऊत असं म्हणाले की शिवसेना संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला, मात्र आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण काल मुख्यमंत्र्यांनी खरं तर मी फिनिक्स असल्याचं म्हटलं होतं, फिनिक्स प्रकारे उभारी घेत असल्याचं खरं कोट केलं. खरं तर देवाभाऊंवर कितीही संकट आली तरी ते अक्षरशः फिनिक्स प्रमाणे राखेतून त्यांनी भरारी घेतली आहे. अनेक वेळेला देवाभाऊंना संपवण्याचा प्रयत्न केला. तो पहिला प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांनी देवाभाऊंना प्रचंड बहुमत 2019 साली दिलं होतं. हे बहुमत दिलं असताना देखील देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. त्यानंतर देवाभाऊ उभे राहिले आणि फिनिक्स प्रमाणे त्यांनी भरारी घेतली. भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ फिनिक्स आहेत. माझा संजय राऊत यांना सवाल आहे. संजय राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे आहेत. संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर तो गिधाडी प्रवृत्तीचा इतिहास आहे. फिनिक्सच्या भाषा संजय राऊत यांना समजणार नाहीत कारण त्यांची प्रवृत्तीच गिधाडाची प्रवृत्ती आहे. आजपर्यंत सातत्यानं गिधाडी प्रवृत्तीनं वागण्याचं काम हे संजय राऊत यांनी केलेलं आहे. खरं तर ते म्हणतायत की शिवसेना संपवली. अहो, शिवसेना संपवायला स्वतः उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मला संजय राऊत यांना एक आठवण करून द्यायची आहे. तुम्ही ज्यांना गुरु म्हणता, तुम्ही ज्यांची चाटुगिरी करता, त्या शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात घेऊन पहिल्यांदा शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान केलं होतं. त्या शरद पवार यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहेत का? त्या पवारांबद्दल तुम्ही चकार शब्द बोलत नाहीत. ही तुमची गिधाडाची प्रवृत्ती आहे आणि तुमची ही प्रवृत्ती महाराष्ट्रानं ओळखलेली आहे. कोविडच्या काळामध्ये लोकांच्या टाळूवरचं लोणी खाऊन गिधाडी प्रवृत्ती काय असते हे संजय राऊत यांनी वारंवार सिद्ध केलंय. हे उद्धव ठाकरे यांनी वारंवार सिद्ध केलंय. त्यामुळं देवाभाऊ फिनिक्स आहेत तर संजय राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे आहेत. संजय राऊत असं देखील म्हणतात की अजित पवारच नाही तर देवेंद्र फडणवीस सरकारमधील 12 मंत्री आहेत, त्यांची चौकशी केली तर त्यांची जागा जेलमध्ये असेल. संजय राऊत स्वतः जेलमधून जाऊन आलेले आहेत. कुणी बोलावं हे? संजय राऊत अजूनही जामिनावर बाहेर आहेत. संजय राऊत या प्रकरणामध्ये निर्दोष सुटलेले नाहीत. जे स्वतः 100 दिवस तुरुंगात राहून आले, आर्थर रोड जेलची ज्यांनी हवा खाल्लेली आहे त्यांनी बोलावं. अहो, जो तुम्ही स्वतः जामिनावर आहात आणि तुम्ही बाकीच्या मंत्र्यांवर बोलला. देवेंद्रजी फडणवीस यांचा कारभार अतिशय स्वच्छ आहे. 2014 ते 2019 त्यांची स्वच्छ प्रतिमा महाराष्ट्राने बघितलेली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना स्वच्छ प्रतिमेबद्दल पत्राचाळीमध्ये ज्यांनी लोकांची घरं लाटली, पत्राचाळीमध्ये ज्यांनी घोटाळा केला, ज्यांना 100 दिवस त्या घोटाळ्या प्रकरणात तुरुंगात राहावं लागलं, त्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नयेत. सर, आपण जर बघितलं भाजपाला प्रत्येक निवडणुकीत पैशाचा वापराची मोठी चटक लागली असं देखील संजय राऊत. भारतीय जनता पार्टी हे जनतेच्या आशीर्वादाने, लोकांच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकते. संजय राऊत यांची प्रवृत्ती ही गिधाडाची आहे. त्यामुळं त्यांना अशा पद्धतीचे आरोप करावे लागतात. संजय राऊतांना असं म्हणायचं का की पैसे देऊन त्यांचे खासदार फुटलेत? ते स्वतःच्या खासदारावर विश्वास दाखवतात का भारतीय जनता पार्टीवर? खरं तर आपली लोक आपल्याला सांभाळता येत नाहीत. तुमचे शिलेदार निवडून आले होते लोकसभेला, ते तुम्हाला सांभाळता येत नाहीत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पक्षावर, तुम्ही स्वतःच्या कार्यकर्त्यावर, उभाटा सैनिकावर तुम्ही शंका उपस्थित करतायत. मला वाटतं अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्यामुळेच त्यांची शिवसेनेची अशी अवस्था झाली आहे. शिवसेना खड्ड्यात जाण्याचं काम
शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलं होतं आणि संजय राऊत यांच्या अशा वायफळ बडबडीमुळेच त्यांच्या पक्षाची ही दारुण अवस्था झाली। जो शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवणार होती ती आता संपलेली आहे आणि ती आता एकनाथ शिंदेकडे गेलेली आहे आणि तुमच्या अशा वायफळ बडबडीमुळे उभाटा गटाची यापेक्षा दारुण अवस्था होईल। आजची जी निवडणूक आहे ती तशी अटीतटीची म्हणावी लागेल असं सातत्याने विरोधक म्हणतात की 40 मतांचा फरक आमच्याकडे त्यांच्यात आहे, परंतु एक शक्यता अशी देखील आहे की काही खासदार सुद्धा क्रॉस वोटिंग करू शकतात, मतं फुटू शकतात। असं काही विरोधी पक्षात फ्रेंड्स ऑफ बीजेपी आहेत का की जे तुमच्याकडे मतदान करून तुम्हाला मदत करतील? घोडा मैदान दूर नाही, रात्रीच्या 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल त्यावेळेला संजय राऊत यांचा चेहरा कसा असेल, संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने 12 वाजतात हे टिपायला कॅमेरामन पाठवा, तुमचे रिपोर्टर पाठवा। संजय राऊत यांचं तोंड हागवण लागल्यासारखं मतदानाची मोजणी सुरू झाल्यानंतर होईल, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो। आता तुम्ही म्हणताय 40 लोकांचा फरक आहे, वोट काउंटिंग होऊ द्या, मतदानाची मोजणी होऊ द्या, कशा पद्धतीनं एनडीएच्या उमेदवाराला भरघोष अशा पद्धतीनं मतं मिळतात हे बघायला आपण दोघंही साक्षीदार आहोत। राहिला मुद्दा मतचोरीचा, आजपर्यंत मतचोरी नावाने राहुल गांधी संजय राऊत बोलत होते। त्यांना माझा सवाल आहे, संध्याकाळच्या 9 वाजता बॅलेट पेपरच्या निवडणुकीमध्ये तुमचे कशा पद्धतीनं 12 वाजतात हे एकदा बघा। शेवटचा प्रश्न, आजही जी दुसरी कॅबिनेट बैठक आहे त्याला कुठेतरी छगन भुजबळ पुन्हा एकदा अनुपस्थित राहतील। ओबीसीच्या मुद्द्यावर नाराजी कायम दिसते, काय असेल एकंदरीत? खरं तर ओबीसी समाज असो किंवा मराठा समाज असो, या दोन्ही समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये केलं जाते। भुजबळांची कुठे नाराजी असेल तर देवाभाऊ ती नाराजी दूर करण्यामध्ये समर्थ आहेत, कुठल्याही पद्धतीने ही नाराजी राहणार नाही। दोन्ही समाजाला देवाभाऊंनी 18 पगड जातींना मराठा बांधवांना सोबत घेऊन जात कारभार केलेला आहे। आता देखील भुजबळ कुठे नाराज असतील तर ती नाराजी दूर करण्यामध्ये देवाभाऊ समर्थ आहेत। थँक्यू, धन्यवाद। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।